मी दबाव तुमच्यावर होता? नाही, आता कसं झालं, मला तेव्हा जेव्हा ते परवा पत्र मिळालं आणि वाचून मला खरंच धक्का बसला की मी 2 महिन्यापूर्वी त्यांना जी माहिती पाठवली त्याच्यावर मला जर बोलवण्यात आलं आणि 2 दिवसात हजर व्हा नाहीतर तुमचा अर्ज निकाली काढण्यात येईल, तर पहिला गेल्या प्रश्न मी हाच विचारला की असं पत्र तुम्ही का पाठवलं. त्यांचं असं म्हणणं होतं, आमचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि त्याच्यात चुकून हे मिस्टेक झाली असं आम्हाला म्हणायचं नव्हतं, तर आम्ही तुमची माफी मागतो, हे 2 दिवसात या आणि नाहीतर निकाली काढण्यात येईल, हा आमचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे आणि हे खरं असं पाठवायला नको होतं असं त्यांचं म्हणणं होतं. एक म्हण आहे, राम का नाम बदनाम. आता विपश्यना केंद्रात गेल्यानंतर धनंजय मुंडे हे रामकुंडावर आत गेलेले आहेत, तुमची प्रतिक्रिया? ते आता कुठे जातील, काय करतील, आता परमेश्वर म्हणजे एका रामाच्याच नाही 32 कोटी देव आहेत, त्या सगळ्या देवांना देखील ते आता ते मागतील त्यांच्याकडनं सुद्धा की काही सहकार्य व्हावं त्यांना. पण आत्ताच्या घटकेला मी एवढंच सांगू शकते, जर अँटी करप्शन ब्युरोनी योग्य ती कारवाई केली तर याच्यातनं धनंजय मुंडे वाचत नाहीत. आता त्यांना शासकीय मेहरबानी झाली तर प्रशासनाची मेहरबानी झाली तर मला माहित नाही, पण आज जी मी माहिती दिली आहे ती ओपन अँड शट आहे, त्याच्यात काहीच डाऊट नाही. आज रामकुंडावर आल्यानंतर धनंजय मुंडेंना माध्यमांनी प्रश्न विचारले, पण त्यांनी जीपीट असं ऍक्शन करून जे ते मी बोलणार नाही आणि त्यांनी जीपीट केलेलं आहे असं एकंदरीत ऍक्शन. अशा पद्धतीचे भाव नाही, त्यांनी आता झिप बाय माउथ असं जर काही केलं असेल, झिपिट वगैरे म्हणाले असतील तर त्याच्यावर मी काय बोलणार. कारण तुम्हाला आठवत असेल, ज्या दिवशी मी कृषी घोटाळा पूर्ण एक्सपोज केलेला त्याच्यानंतर माझ्या नंतर लगेचच त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं मांडलं होतं. मला वाटेल ती त्यांनी टोपणनामं देखील दिली होती. तर आज ती वेळ आलेली आहे की खरं काय आहे ते आता शासनाकडे या पेपरद्वारे नक्कीच पोहोचेल. आता त्यांना याच्यात हे द्यायला, प्रत्येक गोष्टीत त्यांना पुरावे द्यायला नक्कीच यायला लागणार आहे. पण आता पुढे पहिली स्टेप काय आहे की अँटी करप्शन ब्युरोनी परवानगी मागायची असते. तर आता माझे जे पेपर्स आहेत ते त्यांनी घेतले. आता माझं स्टेटमेंट झाल्यानंतर दोन्ही गोष्टी लावून त्यांना सरकारकडे परवानगी मागायची असते की यांच्यावर कारवाई करायची की नाही. तिथे जर त्यांना परवानगी मिळाली तर पुढची चौकशी होणार आहे, नाहीतर आता त्यांना जर वरनं आराम मिळाला तर काय होईल मला माहिती.